भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करा. कारंजा येथे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची मागणी. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक विनोद कुमार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. दिनांक 4/3/2026 रोजी 12:30 वाजता विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने शेतकरी व भारतीय कारखानदाराकरिता अत्यंत मारक व घातक असलेला भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करावा या मागणीकरिता महामहिम माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना माननीय तहसीलदार कारंजा यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की जागतिक तापमान वाढीमुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. शेती व्यवसायावर नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नाही, रानटी प्राण्यांचा त्रास, महाग बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीला लागणारे सिंचन साहित्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली असल्याने उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच भारतातील कापूस, सोयाबीन, तूर व इत्यादी शेतमाल, दूध उत्पादन, फळ उत्पादन कारखान्यातील इतर वस्तू परदेशातून आयात केल्यास परदेशातील मालावर अल्पकर किंवा शून्य कर लावण्यात येणार असल्याचे समजले आहे. भारतातील सदर उत्पादन परदेशात निर्यात केल्यास त्यावर 18% निर्यात कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात भारतीय उत्पादन व शेतमाल कोणीही खरेदी करणार नाही. परदेशातून आयात होणारा स्वस्त शेतमाल व इतर उत्पादन चीन सारखे भारतात विक्री झाल्यास भारतातील शेतकरी व कारखानदारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत होऊन शेती व्यवसाय व लहान उद्योगधंदे बंद पडू शकतात. यामुळे भारताची अर्थव्यवस्था खराब होऊ शकते. सदर करार जर अंमलात आला तर शेतकऱ्याला शेती विकण्याशिवाय व आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जगातील बऱ्याच देशांनी सदर करार नाकारला असून रद्द केला आहे. त्यामुळे भारत सरकारने सुद्धा भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करावा अशी आग्रही मागणी व विनंती करण्यात आली आहे. निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालय कारंजा समोर भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करा अशा घोषणा देऊन निदर्शने केली. सदर कार्यक्रमामध्ये हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष समाज क्रांती आघाडी, राजू अवताडे राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समिती, अध्यक्ष शेतकरी एल्गार समिती विजयभाऊ देशमुख, कारंजा तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी, डॉक्टर रमेश चंदनशिव, जिल्हा समन्वयक विदर्भ राज्य आंदोलन समिती वाशिम जिल्हा, श्रीमती ज्योतिताई गणेशपुरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, गजाननराव अहमदाबादकर, दिलीप पाटील रोकडे कारंजा तालुका ओबीसी सेल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, ओमप्रकाश तापडिया, भारत भगत, प्रदीप वानखडे, मन्नानभाई कामनवाले, महादेवराव शिंदे, श्रीकृष्ण लेहारकर, विनोद नंदागवडी, विनोद कुमार गणवीर, सूर्यकांत जिरापुरे, सिद्धार्थ इंगोले, विजय राठोड, वसंतराव गडुडे, विनायकराव गुंजाटे, साहेबराव पापडे, रमेश रामटेके, शेखर सुपलकर, भागवत पाटील, दिनेश वाडेकर, रमेश शिंदे, उत्तमराव शिंदे, दिनेश मनवर, रवी सोनवणे, दिगंबर शिंदे, किरण क्षार, अंकुश कडू, योगेश देशमुख इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बंधू उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.